उमेदवारी जाहीर झाली, तुम्हाला माहित होतं का ताईंचं नाव जाहीर होणार आहे? का वेगळा धक्का होता की काही आश्चर्य वाटलं तुम्हाला? लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण माझं जरी लोकसभेचा 10 वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत. त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाही आहेत. तर हां, जसं ताई म्हणाल्या तसं हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार आहे. तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट, ज्या गोष्टीची बीड जिल्हा अनेक वर्षांपासून बघतोय, गेल्या 5 वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्यांनी पाहिली, तो क्षण आलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कमपणे 10 वर्ष लोकसभेत होता, ताईंना काय टिप्स दिल्या? ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये. त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाही आहे. मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेलं आहे आणि एक सक्षम, खंबीर, प्रगल्भ, अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाची काही गरज असते. मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच, कारण नवी इनिंग आहे लोकसभेमध्ये. राज्यातले प्रश्न वेगळे असतात, लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं. तुम्ही 10 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला, त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलंय पंतप्रधानांसोबत. नेमकं आता कशा प्रकारे, कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठांसोबत केलं असं तरी पण लोकसभेमधलं कामकाज पाहिलं. साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून 850 खासदार असतात. त्या खासदारांपैकी मी एक आहे. ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा. त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही. मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवण मिळतं एवढं सांगू शकते. बाकी क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर ताई, सॉरी, एकच मुलगी आहे, तिला विचारतो. महिला आरक्षण, पत्रकारितेमध्ये सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं. आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते. त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा, बाकीच्या गोष्टी नंतर. आता काय झालंय की या 2009 मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं. आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही, मी उभी आहे, किंवा माझ्या बहिणीला तुम्ही ओटीत घ्या वगैरे. आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार. हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे. आणि मला बाकीच्यांना काय वाटतं माहित नाही, पण मला नक्की, मी म्हटलं की संमिश्र भावना आहे, कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलंय 10 वर्ष. पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग पुढच्या काळामध्ये कसा राहील. ताई, बीजेपी ने 400 पार का नारा दिया और भीड़ से इस बार आप पर विश्वास जताया गया. देखिए, मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी, उन पर विश्वास जताया था 2 बार. तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है. क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पर वो ज़्यादा प्रकाश डाल सकते हैं. परंतु उन्होंने जो विश्वास जताया है, मैं कभी भी, मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज़्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है. और मुझके कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मानती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ. अभी 400 पार वगैरह के लिए तो बड़े नेता योगदान देंगे. अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह. लेकिन ऐसे लोकसभा से आपको उम्मीदवार बनाया गया जहां पर प्रतिनिधित्व जो है लोकसभा की आपकी बहन कर रही थी, उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना, क्या ये आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी? देखिए, ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी, क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में, उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं. तो उसके बाद, और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूँ पिछले 5 साल से, तो उसके बाद एक ऐसी चर्चाएं थी कि ऐसा हो सकता है. इसके लिए मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है. मैंने कहा बहुत स्पेशली, क्लियरली कि मैं इसको सम्मान ज़रूर मानती हूँ, पर मेरी बहन को नहीं दिया, इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख तो हमेशा रहेगा. जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती, वो दुख हमेशा रहेगा. बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है, मेरी बहन को बिठाओ, मेरी परिवार को बिठाओ, इसलिए नहीं. उन्होंने जो सेवा 10 साल दी है, जिस समर्पणता से और समर्पण से काम किया, उसके लिए.
पण ताई, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा एक उल्लेख केला की डॉक्टरेट पहिल्या काम करत होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते डॉक्टरेटसाठी काही करणार आहेत का? कशा प्रकार राजकारणात तुम्हाला अरे बघा, डॉक्टरेट नाहीये मी ती MD पी डॉक्टर ती आहे. स्वतः डॉक्टर आहे, डॉक्टर MD डॉक्टर. हे स्किन विन सगळं त्या करतात, पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही. राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर माझं नक्की लक्ष असेल, कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे. ताई, तुमची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर बरेच लोकांचे फोन आले, अभिनंदनाचे. सागरवरून फडणवीसांचा